नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमामध्ये हजारो कर्मचारी काम करतात। मात्र या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला पगाराची वाट पाहावी लागते। कारण प्रत्येक महिन्याला 10 तारखेला होणारा पगार आता आणखी उशिराने होतोय। त्यातच मार्च महिन्याचा पगार हा 15 एप्रिलला झालाय आणि त्यामुळे एनएमएमटीचे कर्मचारी आर्थिक संकटात सापडलेत। पाहूयात त्यात संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। नवी मुंबई परिवहनचे कर्मचारी हैराण। उशिरा पगार होत असल्यानं मोठ्या अडचणी। नवी मुंबई पालिकेचा ढिसाळ कारभार। नवी मुंबई महानगरपालिकेचा उपक्रम असलेल्या एनएमएमटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं वेतन 15 एप्रिलला झालं। दर महिन्याला 7 ते 10 तारखेला होणारा पगार इतक्या उशिरा झाल्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलंय। हे तर झालं मार्च महिन्याचं, पण गेल्या अनेक महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांचे पगार उशिरा होत असतात। त्यामुळे अनेकांचे कर्जाचे हप्ते बाउन्स होतात आणि त्यातून सिबिलही खराब होतोय। नवी मुंबई परिवहन सेवेत 3000 कर्मचारी आहे। पालिकेकडून एनएमएमटीला दरवर्षी 250 कोटींचं अनुदान दिलं जातं। एनएमएमटी मध्ये 18 ते 25 हजार कंत्राटी कर्मचारी आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी काम करत असताना त्यांना वेळेत पगार होत नाहीये। त्यामुळे अनेक जण आर्थिक संकटात सापडले आहेत। अनेकदा उसणवाऱ्या करून घर चालवण्याची वेळ या कर्मचाऱ्यांवर येते। महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती पाहिली तर खूप स्ट्रॉंग आहे। असं असतानाही परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाला दर महिना उशीर होत आहे। बऱ्याचशा कामगारांना बौद्ध जयंती साजरी आंबेडकर जयंती साजरी करता आली नाही। अशा वेळी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मान्य आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष देऊन त्यांचा पगार वेळेवर केला पाहिजे। पगार उशिरा झाल्यानं हप्ते थकले आणि त्यातून मग सिबिल स्कोरवरही त्याचा वाईट परिणाम झाला। त्यामुळे या कर्मचाऱ्यांना बँकाही कर्ज देत नाहीये। महापालिकेचे परिवहन विभाग आहे ते तोट्यामध्ये चाललेला असताना आता कर्मचाऱ्यांना कमी पगारामध्ये काम करावं लागत आहे आणि त्यातच जर पगार वेळेवर होत नसेल तर कर्जाचे हप्ते कसे फेडायचे असा प्रश्न सध्या कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे। त्यामुळे सर्वच पालिकामध्ये कर्मचारी आहेत ते सध्या चिंतेमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही न्यूज, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।